राज्यातील ग्रामपंचायतचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात संपुष्टात येत असून ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचाकडे पदभार सोपवण्यात यावा अशी मागणी हिमायतनगर सरपंच संघटनेच्या वतीनं तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली। सरपंच यांना प्रशासक म्हणून पदभार दिल्यास गावातील उन्हाळ्यात पाणी टंचाईसह अनेक कामाचा प्रशासनाचा ताण कमी होणार असल्याचं हिमायतनगर तालुका सरपंच संघटना अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांनी सांगितले। यावेळी हिमायतनगर तालुक्यातील सरपंच उपसरपंच उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी। आगामी भविष्यात येणारा आपण कालावधी लक्षात घेऊन, कारण जिल्हा परिषद नांदेड जिल्हा परिषद सुद्धा आणखी लागलेली नाही, फेब्रुवारी लागणार आहे। त्याच्यानंतर पुन्हा मग ही पुन्हा 10वी परीक्षा 12वीची परीक्षा असा कालावधी लक्षात घेऊन आज आपण सरपंच साहेबांची मुदत 12 फेब्रुवारीला संपत आहे। गोष्ट बरोबर आहे, पण जर प्रशासक आपण ग्रामसेवक नेमला तर यापूर्वी सुद्धा असं प्रशासक ग्रामसेवक नेमले होते। ज्या ज्या गावी प्रशासक म्हणजे प्रत्येक गावी जिथं निवडणूक व्हायची तिथं प्रशासक ग्रामसेवक नेमले, पण ग्रामसेवक साहेबांना 4-4, 5-5 गावं असतात आणि त्याच्यामुळं कसं आहे की ग्रामसेवक हे गावाल्यांचं म्हणजे भविष्यात आताच आमच्या अंकलनं सांगितलं की भविष्यात आता उन्हाळा आहे, पाणी टंचाई आहे, विविध समस्या आहेत। या समस्या ग्रामसेवक साहेब सोडू शकत नाहीत, कारण त्यांना अनेक गावं असतात। त्यामुळं सर्व शासनाला आमच्या सर्व सरपंच बांधवांच्या वतीनं विनंती आहे की बा ग्रामसेवक प्रशासक करण्यापेक्षा विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून ठेवावं अशी शासनाला विनंती आहे।